इथलं 1 krona म्हणजे इंडियन रुपीजमध्ये इकडं इतकी शांतता का असते, लोक इतके बाहेर का नाही पडत. रूल खूप स्ट्रिक्ट आहे, तसं खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. हा लाकूड. अच्छा बर शॉपिंग करत असेल. वाईफ शॉपिंग करतोय विचार आहे आणि तो आराम करतोय, रेस्ट. A place to go. Sunlight dances through the window. Lazy haze filled up the room. Got no plans, just me and you. Time slows down when you're around. Feel the rhythm of our hearts pound in the quiet. Hi, hello and welcome to my YouTube channel. मी आहे मयुरी. आज जरा सनी आहे. 2 दिवस कंप्लीट स्नोफॉल होता आणि आज जरा बरं वाटतंय. आम्ही निघालोय बाहेर जायला. फर्स्ट तर आम्हाला जायचंय आयकियामध्ये अँड थोडंफार सामान घ्यायचं आहे घरासाठी. मेट्रोसाठी मंथली पास त्याला रिन्यू करायचा आहे. तर जसं आपलं इंडियामध्ये आहे सेम तसंच रिन्यू करावं लागतं एक्सपायर झाल्यानंतर. तर आजचं वेदर खूप छान आहे. निघालो आम्ही. बऱ्याच ब्रँडचे फॅक्टरी आउटलेट्स पण असतात, तर त्या फॅक्टरी आउटलेट्समध्ये पण आम्हाला जायचं, थोडीफार शॉपिंग करायचं, मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत आज. आणि आज एक इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बसने मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार आहे. इथल्या मेट्रोने तर केलं आहे ऑलरेडी. लेट्स सी बसचा एक्सपिरियन्स कसा असतो. ओके. अँड इन्फॉर्मेशन जी मी आज सांगणार आहे ती म्हणजे इथल्या करन्सीबद्दल. तर स्वीडनमध्ये करन्सी आहे क्रोना. तर आपलं इथलं 1 krona म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 8.10 इंडियन रुपीज. ॲक्च्युली माहीत होतं बट ते चेंज होतं, आय गेस पर डे चेंज होतं राईट. तर अराउंड 8 रुपीज 8 टाइम्स आहे अँड रोज ते चेंज होतं. सो आज 8.10 INR असं आहे. तसं तर पूर्ण युरोपमध्ये युरो चालतं, बट इथलं जे काय बोलतात ना लोकल करन्सी, हां तर ती आहे क्रोना SEK. येस. आम्ही जी पण काही शॉपिंग करणार ऑफकोर्स ती क्रोनामध्येच असणार आहे आणि तेच रेट मी तुम्हाला शेअर करेल की इकडं प्रत्येक गोष्टीचे रेट्स कसे असतात. आमची बस आलेली आहे. कोणतं स्टेशनला जायचं आपल्याला? बार्करबी. ओके. इथल्या बसमध्ये स्टार्टिंगलाच एंटर करताना आपल्याला आपलं पास किंवा तिकीट जे आहे स्कॅन करावं लागतं आणि मगच एंट्री भेटते. गाइज आई हैव अ क्वेश्चन फॉर यू. एक रिया नाम की लड़की है, हाँ, उसको हमने एक कमरे में बंद कर दिया, तो उसका नाम क्या होना चाहिए? कुछ भी. रोमरिया. सोचो सोचो गाइज. कमरिया. नो. नहीं, नाम चेंज होगा. सावरिया. नहीं समझ में आ रहा है. मैं बताऊं व्हाट इज द लॉजिक बिहाइंड सावरिया? शुड आई? बंदरिया. पुढे जाण्याआधी गाईज प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं आन्सर जास्त फनी वाटलं. रिक्शा में लड़की गंजी है. आम्ही पोहोचलोय बार्करबी स्टेशनला. वॉट अ व्ह्यू, खूप छान आहे. हे काय समोर हे जे दिसतंय हे काय इकडे? अपार्टमेंट्स छान आहेत ना वेगवेगळं. हां नाईस. ॲक्च्युली माझ्यासाठी पण हे सगळं नवीन आहे, तर मी पण ह्यांना विचारत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळ्या गोष्टी. आज टेम्परेचर -6 आहे, तर ही -6.
तर ही सहन नाही करू शकत. बघा कॅप घातली आहे. सनी वेदर मध्ये पण उलट टेम्परेचर मायनस मध्ये जातं. डिस्टन्स ठेवून सगळं चालत आहे. थंडीत कोणीच कोणाला बोलत नाही. हे स्टेडियम आउटलेट आहे, फॅक्टरी आउटलेट स्टेडियम. आणि हे क्रॉसवे पायी चालण्यासाठी. आणि इकडे कसं आहे की जे आधी पायी चालते त्यांना प्रायोरिटी दिली जाते आणि गाड्या बघा वेट करता. फर्स्ट प्रायोरिटी जे पायी जाता त्यांना असते. चल मयुरी पण. आणि बघा गाडी थांबली आहे. रूल खूप स्ट्रिक्ट आहे तसं. खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. येस. त्याच्यामुळे सगळेजण फॉलो करतात. म्हणजे माझ्यासाठी तर नवीन आहे ऑफकोर्स, बट जितकं मी आल्यापासून बघते ना 2-3 दिवसांपासून फॉलो करतात ते. हे बघा इकडे हे असे ग्लव्ज आहेत. इकडे तर ग्लव्सची खूप जास्त गरज असते. ग्लव्ज, कॅप्स इकडे पण आहेत. 120 SEK म्हणजे 120 क्रोनाला आहे ग्लव्स. जॅकेट्स आहेत इकडं. ॲक्च्युली आपल्याकडचे जॅकेट्स इकडं चालत नाही, त्याच्यामुळे मग हे असे इकडचे जॅकेट्स मस्त असतं घेणं. त्याच्यानंतर बॉटल, सगळ्याच गोष्टी आहेत बेसिकली. टी शर्ट्स आहेत 70 SEK. $150 SEK ला परत ग्लव्स, जॅकेट्स आहेत. थोडे चांगल्या क्वालिटीचे जॅकेट्स जर घ्यायला गेलं तर मग 499 क्रोनाला किंवा म्हणजे SEK ला जॅकेट्स. ॲडिडासचे पण आहे इकडं. थोडंसं फरी जेणेकरून वार्म राहील असे जॅकेट. हे पण एकदम हेवी स्नोसाठी. सेम कलर होईल बट हा आणि हा ऑलमोस्ट. हो की नाही. थंडीसाठीचं जॅकेट बघतोय आम्ही योगेशसाठी. अँड हे आहे 599 क्रोनाला. छान आहे बेटा ना. हे इकडे शूज पण आहेत आणि शूजची प्राइस आय गेस 799 क्रोना वगैरे असं. जे कोणी इंडियामधून युरोपमध्ये येत असेल ना, त्यांना मी एक सजेस्ट करेल की आपल्या इकडून येताना जास्त तिकडचे शूज आणू नका. कारण इथे ना ते शूज चालतच नाही जास्त स्नो असल्यामुळे. त्यामुळे मग उगीच इन्व्हेस्ट करण्यात आणि वेट कॅरी करण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला शूजचे बरेच ऑप्शन मिळतील छान छान. आता हँडग्लोव्स बघतोय मयुरीसाठी. इथं शूज घेऊन झालाय वॉटरप्रूफ स्नो शूज. 499 क्रोनाला हा मला भेटलाय. हे आपलं इंडियामध्ये कसं डिकॅथलॉन असतं त्या टाईपमध्ये इथं स्टेडियम आउटलेट आहे. तर सर्व एकदम काय ॲव्हरेज रेंजमध्ये सर्व यांचे प्रोडक्ट्स आहे. आता मला कळतंय की इकडं इतकी शांतता का असते, लोक इतके बाहेर का नाही पडत. तर हेच रिझन की खूप थंड वातावरण आहे आणि एवढ्या थंडीमध्ये बाहेर काच पडतील लोक. त्यासारखे जे बाहेरून येतात ते ठीक आहे की एक्सप्लोअर करणं होतं. खुश आता शॉपिंग झाली थोडीशी. इकडचं नेसेसरी गोष्ट आहे की इथलं जॅकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आपल्या इकडचे हे असे जॅकेट इकडे दम धरूच शकत नाही, म्हणजे टिकूच शकत नाही. आणि ग्लव्स पण आणि शूज पण मला पाहिजेच होते कारण इथले शूज चालतच नाही. त्याच्यामुळे मला यायच्या वेळेसच योगेशने सांगितलं होतं की जास्त शूज घेऊन येऊ नकोस. एक बेसिकली फक्त मी घेऊन आले बेसिक शूज. अँड इकडे येऊन मग आता शूजचं कलेक्शन मी वाढवणार. हे बघा ऐकायला आलो आम्ही. आणि इकडं इन गँग म्हणजे हे एंट्री आहे आणि तिकडे आउट गँग आहे म्हणजेच एक्झिट. हे इकडे असे युटेन्सिल्स वगैरे आहे. हे पॅन 199 क्रोनाला. म्हणजे हा असा चॉपिंग बोर्ड आहे, पार्ट असतो ना आपला बसायचा तसा. आणि हा आहे 129 क्रोनाला.
आपल्याला डब्बा वगैरे घ्यायचं पिठासाठी. मला ना हे असे कंटेनर्स हवे होते थोडंफार सामान वगैरे ठेवायला ऑर्गनाइज करून. चालेल चालेल द्या मग. चालेल मला आवडेल. म्हणायचं कशाला मग उगीच. आता मनात आशा निर्माण झाली. माझं मी इमॅजिन पण केलं होतं कुठे कुठे काय काय ठेवणार मी. केलं होतं इकडे फाउंडेशन, इकडे ब्लश, इकडे लिपस्टिक. मग आता कसं हा इंजिनियर का. छान आहे. कितीचं हे 299 करोना. हा लाकूड. अच्छा बर ना. हे अशा प्रकारचे झाडू असतात. झाडू आणि त्यालाच हे असं अटॅच सुपली बोलतो ना आपण तसं अटॅच असतं. छान आहे. जवळपास सगळ्याच गोष्टी भेटतात इथे ज्या नेसेसरी आहे. पण तरी पण इकडे आल्यानंतर ना हा मग आता जसं आपण डिस्कस केलं आपल्या गरजा असतात इंडियन. आपण इंडियन गोष्टी इथे शोधायला बघतो त्याच्यामुळे मग त्या भेटत नाही लवकर. बघा एक जण रेस्ट करतो तिथं. वाईफ शॉपिंग करत असेल. हा वाईफ शॉपिंग करतोय विचार आहे आणि तो आराम करतोय रेस्ट. हे फक्त बाहेरच्या कंट्रीमध्ये होतं. आपल्या इकडे होत नाही असं. आपल्या इकडे हजबंडला किंवा बॉयफ्रेंडला सोबत फिरावं लागतं. एवढ्या थंडीमध्ये -6 मध्ये आम्ही आईस्क्रीम खाणार होता. ओके वेज हॉट डॉग. ओके पिझ्झा छोटासा पिझ्झा. आणि हे कोण आपल्याला ते देतात का काउंटरवरून. एम्प्टी देतात. आपण आपलं बिल करायचं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस स्पेंड झालेला आहे. खूप छान. वीकेंड पण संपलेला आहे. आता इकडे 6 वाजलेत ऑलमोस्ट आणि इंडियामध्ये 10:30 झाले असतील बरोबर. आणि आज बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि मी स्वतः इथल्या गोष्टी शिकते आणि जितकं व्हिडिओमध्ये घेता येईल तितकं कव्हर पण करायचं ट्राय करते. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. प्लीज subscribe to my YouTube channel, like videos and share it more with your friends and family. Bye bye.